सगळं देव ताटात घेतलं होतं आणि पितांबरी घासलं पाहिजे तसे निघणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 8:30 आणि मला आता देव पूजायची येते. म्हणजे आता आज सगळं देव मी असं चकचकीत करणार आहे पितांबरीनं घासून, कारण की लय दिवस झालं देव घासलं नाही ते. त्यामुळे आता घासून काढणार आहे. एकदम असं चकचकीत निघालं पाहिजे, त्यासाठी पितांबरी पण आणून ठेवल्या. ठीक आहे. हो अंधारच आहे. पितांबरी कुठं आहे? तुलाच ठेवलायच होता, मला का माहिती. हां हां होय, 10 रुपयेवाली पितांबरी. ना बाबा पण सगळी देव एका ताटात घेतो. लय दिवस झालं घासलं माहिती ना, म्हणलं आता घासावं. पितांबरी का चकचकीत? लिंबू आहे का? लिंबू पण नाही हाय बाई. पप्पा म्हणते ते लिंबू कशाला? पप्पा म्हणते सगळं हातात द्यायला. पितांबरी आहे की काय सगळं सगळं ताटात. गाणी बंद कर ग. गाणी लावल्या, गाणी लावून स्वयंपाक करते, त्याशिवाय स्वयंपाक होत नाही. ते बघा सगळं देव ताटात घेतलं होतं आणि पितांबरी. थोडं पाणी ओततो ताटात, जरा भेसलं पाहिजे ना. पितांबरी घास बंद करू नको, निघत नाही असं. नाही ग, जरा पाणी ओततोय, परत पुसून लावणार ग पितांबरी. वल्ल्या ह्याच्यात चालत नाही पितांबरी, वल्ल्याच्यात पितांबरी चालत नाही वाटतं. आई म्हणते आई काय डायरेक्ट बाहेरच जातो, घासून इथं नको. आत काही दिसत नाही कारण की लाईट पण बंद आहे ना. आई लाईट लावून देत नाही, लाईट बिल येते ना, त्यामुळं म्हणलं बाहेरच जावं. आणि माझं ते स्टँड काही गावणच झालं. काल भात चालते, तुम्हाला सांगितलेलं कालच्या ब्लॉगमध्ये. राजीवर म्हणतात की त्यांनी स्टँड तोडून टाकतायत काय, सेल्फी स्टिक. सेल्फी स्टिकचा दांडाच दिसायला लागलाय नुसता. ठीक आहे, त्यांनी काल सगळं तोडून बोकणा गेला वाटतं माझ्या सेल्फी स्टिकचा. आता मला सेल्फी स्टिक नाही आहे, मोबाईल ठेवायचं कुठं हा प्रश्न पडला या. सगळं देव खास घासून घेतो पितांबरी. हो, एक पिलटी आणली पाहिजे मला. बघा मित्रांनो, 2 ताटं आणल्यात. ही ताट आहे ती देव स्वच्छ केलं सगळं ह्या ताटात ठेवणार आहे, त्यासाठी ही ताट आणली. आणि ही प्लेट आहे ती पितांबरी काढण्यासाठी आणली. पितांबरी काढली पाहिजे ना यात, हे नाही. आता ही ताट कुठं ठेवू? ही ताट ठेवतो इथं, ठेवतो नाही वरच ठेवतो, खाली कशाला उगं, खाली सगळं घाण आहे ना. आता पितांबरी सगळी काढून घेतो. मित्रांनो हे बघा कशी चकचकीत देव घासलं पितांबरीने. आता कसं चकचतात बघा. आता मला देवपूजा केली पाहिजे, सगळं मला पुसून घ्यायचंय काढून. म्हणजे दर रविवारी पुसतो मी, काल काय पुसलं नाही. आज सोमवार आहे, आज पुसून घेतो सगळं आणि देव मांडतो एका जागी व्यवस्थित, आहे का नाही. मित्रांनो झाली देवपूजा. ठीक आहे, सगळे व्यवस्थित फोटो बिटो सगळं पुसून जिथले तिथं लावूया. देव आता कसं चकचतात बघा मित्रांनो. आणि आज आहे नागपंचमी. नागपंचमी पण पोचले आज. ठीक आहे, नागपंचमी. आणि निवड ठेवला आहे साखर, कारण की आईनं पोळ्या नाही केलेल्या. पोळ्या करणार आहे संध्याकाळी, कारण की आता आईला वेळ नसते ना. आता आई जात्या कामाला, त्यामुळे तिला वेळ नाही. आता आल्यावर करणार आहे पोळ्या. फुलं पण आज काय ठेवलं नाही देवाला, कारण की बाहेर पाऊस यायला लागला आहे ना, त्यामुळं थांबवले फुलं काढायचं. पाऊस कमी आला की मग बाहेरनं फुलं आणून देवासनी ठेवतो एक आहे का ना. आता पाऊस आला आहे त्यामुळं थांबली. आता पाऊस सकाळ आला आहे. मित्रांनो चला आता आजचा ब्लॉग मी समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
जय महाराष्ट्र.